तर नमस्कार. टेस्ट विथ प्रेरणा या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर मंडळी, आज आपल्याला आहे ना मस्त अंडा रोल बनवायचा आहे. तर त्याच्यासाठी ना मी एक तवा ठेवला आहे. आता आपण त्याच्यावर थोडंसं तेल टाकून घेऊ. आता हे तेल आपल्याला चांगलं तव्यावर आहे ना स्प्रेड करून घ्यायचं आहे. आणि आपल्या घरात तर चपाती असतेच, ती चपाती ना आता आपल्याला ह्या तेलावर ठेवून घ्यायची आहे. आता ही चपाती नीट ठेवली का आपल्याला याच्यावर आहे ना एक अंडं मस्त फोडून घ्यायचं आहे. आता अंडं आहे ना आपल्याला फोडून ह्या चपातीवर आहे ना पूर्ण पसरवून घ्यायचं आहे अंडं. तर घरात जर भाजीला नसेल ना तर खूप छान ऑप्शन आहे. आणि जे नॉनव्हेज वगैरे खातात ना तर त्यांच्यासाठी हा ऑप्शन खूप चांगला आहे. आता हे अंडं आहे ना आपल्याला पूर्ण चपातीवर असं पसरवून घ्यायचं आहे. आणि आता आहे ना आपला गॅसची फ्लेम आपल्याला ना मिडियम ठेवायची आहे. आता आपल्याला आहे ना ह्या अंड्यावर आहे ना काही मसाले टाकून घ्यायचे, जेणेकरून आहे ना आपल्या अंडा रोलला अजून जास्त चव येते. आता हे अंडा आपण आहे ना पूर्ण पोळीवर आहे ना पसरवून घेतलेले. आता आपल्याला याच्यात आहे ना 1 चमचा लाल तिखट, त्याच्यानंतर थोडीशी आपल्याला हळद, मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी हळद टाकायची आहे. आणि आता हे आपल्याला पूर्ण पसरवून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला ना पोळीला आहे ना पलटी करून घ्यायचं आहे. हे मसाले टाकले ना तर आपल्या म्हणजे अंड्याला पण चांगली चव लागते आणि आपल्या पोळीला पण चांगली चव लागते. आता याच्यावर मी थोडंसं तेल टाकून घेते आणि आता आपल्याला आहे ना पोळीला आहे ना थोडंसं म्हणजे त्या अंड्याला थोडंसं हे होऊ द्यायचं आहे, शिजू द्यायचं आहे आणि आपल्याला पोळीला उलटं करून घ्यायचं आहे. आता मी ना व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे ना तुम्ही ना पोळीला पूर्ण अंडं पसरवून घ्यायचं आहे पोळीवर आणि पोळीला आहे ना आपल्याला आता उलटं करून घ्यायचं आहे. तर हे थोडंसं आहे ना पोळी पलटी करताना थोडी काळजीच घ्यायची. तर आता आपण पोळीला चांगला पलटी करून घेतला. आता आपण आहे ना गॅसची फ्लेम मोठी करायची आहे ना आपल्या अंड्याला आहे ना पोळीवर चांगला शिजवून घ्यायचं आहे. आता मी बघते तर झालं आहे का नाही, पोळीला अंडं व्यवस्थित लागलं आहे का नाही. तर आता आपल्याला पलटी मारून घ्यायची पोळी. तर आपला पोळी चांगल्यापैकी शिजलेली पण आहे आणि आपली अंडं आहे ना पोळीलावर चांगलं लागलेलं पण आहे. आता याच्यावर आपल्याला आहे ना बारीक कट करून घेतलेला कांदा टाकून घ्यायचा आहे. जे साहित्य असेल ना तुमच्याकडे, ज्या भाज्या असेल ना त्या टाकू शकता, पण मी ना कांदाच टाकते आहे. कांदा टाकायचा आहे आणि आता आपल्याला एक उकडलेलं अंडं असतं ना, ते उकडलेल्या अंड्याचे ना छोटे छोटे तुकडे आपल्याला आहे ना त्याच्यावर ठेवून घ्यायचे. कांद्यावर छोटे छोटे तुकडे ठेवून घ्यायचे. छान लागतो उकडलेलं अंडा पण अंडा रोलमध्ये मस्त लागतं. आता हे तुकडे टाकल्यावर आहे ना याच्यावर आपल्याला आहे ना टोमॅटो सॉस असतो ना तो टाकून घ्यायचा आहे. व्हिडिओ जसं दाखवते ना तसं तुम्ही टाकायचं आहे. ह्या कांद्यावर आणि अंड्यावर थोडंसं ना आपल्याला टोमॅटो सॉस टाकून घ्यायचं आहे. छान लागतो, खूप छान लागतो. जर आपल्याला भाजी बनवायचा कंटाळा आला ना तर हे ऑप्शन खूप छान आहे. आणि आता याचा रोल बनवून घ्यायचा आहे आपल्याला. तर बघा किती छान आपला अंडा रोल तयार झालेला आहे. जर तुम्हाला आवडली असेल ना रेसिपी तर नक्की ट्राय करा, मस्त लागते. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटू नवीन रेसिपी घेऊन. बाय.